लढायचं, पण सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, प्रभागाच्या विकासासाठी हे आपलं ब्रीदवाक्य घेऊन आपण इथं जनतेत आपण निवडणुकीसाठी उभे राहिलेले. सर काय बोलाल? आणि कोणती अशी समोर आपली कोणती पिक्चर अशी आहे जनतेच्या हक्कासाठी, न्यायासाठी, काय बोलायचं? मी या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवार असून माझ्यासोबत आणखीन एक मिनिट वापस. सर आज काय बोलणार? बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की भाई 20% समाजकारण, 20% राजकारण आणि 80% समाजकारण. तर सर काय बोलाल सर या प्रत्येप्रमाणे आपण कसं झालं? शिवसेनेचं ब्रीदवाक्यच आहे का 20% राजकारण, 80% समाजकारण. आम्ही पहिल्यापासून त्याप्रमाणे काम करतो आणि आता सुद्धा आम्हाला एक संधी मिळालेली आहे की या प्रभागात जनतेची सेवा करण्याची. आणि येणाऱ्या 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवार असून माझी निशाणी मशाल आहे. तसेच माझे सहकारी एक रशीद मामू, सावित्री हिरालाल वाणी आणि कांबळेताई. कसा बघताय आपण या भागामध्ये आपला पॅनल किती स्ट्रॉंग आहे आणि कोणासोबत आपली लढाई आहे? आमचं पॅनल स्ट्रॉंग आहे. आमची लढाई आता आम्हाला नाही माहित आमची लढाई कोणाशी होईल. आमचा मेन मुद्दा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. आणि या प्रभागाचा जो भकासपणा झालेला आहे, महत्वाचा प्रश्न आहे. या प्रभागामध्ये पाण्याचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. कचरा डेपो आहे, कचरा डेपोच्या दुर्गंधीचा प्रश्न आहे. आणि या भागात न झालेला विकास, अनेक ठिकाणी ड्रेनेज, रस्ते, अनेक मूलभूत सुविधापासून लोक वंचित आहेत. आम्ही या विकास कामांच्या मुद्द्यावरती आम्ही या निवडणुकीत लढणार आहे. काय सांगणार आपल्या उमेदवारांना आणि लोकांना? जनतेला हेच सांगणार आहे आम्ही, तुम्हाला विकास करणारे लोक पाहिजे की ते हुकुमशाही करणारे, दंडेलशाही करणारे लोक पाहिजे. लोकांनी विकासाच्या मुद्द्या म्हणजे जे विकास करतील, जे चांगलं काम करतील, जनतेच्या एका हाकेवरती उभे राहतील, अशाच लोकांना निवडून देण्यात यावे. कारण की जे लोक तुम्हाला वेळोवेळी म्हणजे दंडेलशाही करतील आणि जनतेचं काम नाही करणार, ते स्वतःला या प्रभागाचं मालक समजतील, अशा लोकांना लोक थाराही लागून देणार नाही. कारण की जनतेने ठाम निर्णय घेतलेला आहे की कोणाला निवडून द्यायचं, जनतेला माहिती आहे. तुमच्या पॅनलवर आले नंतर तुम्ही त्या मेयर म्हणणार? नाही, आता तसं काही नाही. आता पहिले तर नगरसेवक पदासाठी मी उभा आहे. नगरसेवक जितके बाद सर जितके बाद वो नहीं बोल सकते. अब आज तो आपण नगरसेवक के वास्ते सर खरे. एक प्रश्न आहे माझा. स्टार प्रचारक म्हणून कोण कोण येणार आहे आपल्या प्रचाराला? स्टार प्रचारक म्हणून आता आमच्या पक्षाचे सगळेच नेते स्टार प्रचारक आहे. किशोर भाऊपासूनच सुरुवात केली तर किशोर भाऊ स्टार प्रचारक आहे. तर आम्हाला दुसरीकडे जे पण नेते येतील ते आमच्यासाठी स्टार प्रचारकच. सर तुम्हाला असं वाटतं शिवसेनेचं यावेळी महापौर होईल? हो, नक्की होईल. कारण की या संभाजीनगरची जी जनता आहे, या जनतेला माहिती आहे का आता जे सत्ताधारी पक्ष आहे हे फक्त जातीपातीचं राजकारण करून जाती तेढ निर्माण करणारे हे राजकीय लोक आहे. यांनी कुठलाही विकास केला नाही. जनतेला माहिती आहे विकास कोण करू शकतं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. जनतेने पाहिलेलं आहे कोरोना काळात सुद्धा उद्धव साहेबांनी कसं काम केलेलं आहे. आणि जी सामान्य जनता आहे ती आता या लोकांना वैतागलेली. जरी त्यांना वरची सत्ता त्यांनी काहीतरी काय कोणत्या प्रकारे हिसकून घेतली तुम्हाला सगळं माहिती आहे, सर्व मीडियाला माहिती आहे. पण ही सामान्य जनता जे आता स्थानिक लेवलचं जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल निशाणी सोबतच राहणार आहे आणि खऱ्या शिवसेनेसोबतच राहणार, त्या डुप्पल शिवसेनेसोबत आणि सत्ताधारी पक्षासोबत राहणार. सर तुम्हाला असं वाटतं बाप तो बापही राहील? बाप तो बापच राहणार आहे ना. आता आखरीला बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं, आता 23 तारखेला बाळासाहेबांची जयंती. बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पक्षाचे मेन नेते राहतील आणि माझ्या नंतर सुद्धा तेच पक्षाची धुरा सांभाळतील. नंतर काही लोकांनी आता सत्तेच्या आणि त्यांच्या सत्तेच्या जोरावरती पक्ष चोरला, बाप चोरला. पण बाप चोरल्यानं बाप होणार नाही. आखरीला आपल्या स्वतःच्या नावामागं बापाचं नावच लावावं लागतं. तर ते जरी पक्षाच्या मागं बाळासाहेबाचं नाव लावत असतील तरी त्यांना ते रितसर नाही त्यांच्यासाठी. शरणापुर फाटे से लेके नगर नाके तक ये रोड की काया कब बनेगी?
या रोडचं आता अनेक वर्षापासून ऐकतो आम्ही, याचं टेंडर झालं वर्क ऑर्डर झाली, पण अजून तरी काम प्रत्यक्षात चालू झालेलं नाही. कारण की सत्ताधाऱ्यांना वेळच नाही. सत्ताधारी दुसऱ्याच गोष्टीत मस्तीत वेगळे. आता म्हणजे काही मुलांसाठी लढत आहेत की मला याला तिकीट, आता मला ते- याला तिकीट. ते तुम्हाला सगळं माहिती आहे. आता आम्ही काय सांगावं त्याच्यावरती, सगळ्या शहराला माहिती आहे काय चालू होतं. काय अतिक्रमण कार्यकर्त्याच्या ऐवजी ते स्वतःच्या घरातच त्यांना सगळे पद पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. त्यांना काही बाकी सर सर्वात शेवटी प्रभाग क्रमांक, बटन क्रमांक आणि निशाणी हे सर्व नागरिकांना पूर्ण नाव. नागरिकला आव्हान करा. आवाज माझं नाव गणेश कौतिकराव लोखंडे. माझा प्रभाग क्रमांक 4 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार असून माझा जो अनुक्रमांक आहे तो सुद्धा प्रभाग क्रमांक 4 आणि अनुक्रमांक पण 4च आहे. त्याच्यामुळं 100% जनता माझ्या पाठीशी आहे याची मला खात्री आहे. सर्वांनी 15 तारखेला सर्व जनतेला मी एक आव्हान करतो की 15 तारखेला सर्व जनतेने मशाली आणि शनी समोरीलच बटन दाबून शनी प्रचंड मताने विजयी करावे. धन्यवाद. धन्यवाद सर.